सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. जुन्या काळामधली गोष्ट आहे. एका गावामध्ये एक माणूस राहायचा. त्या माणसाकडे अत्यंत बहुमोल अशी एक सोन्याची थाळी होती. ती अत्यंत बहुमोल अशी सोन्याची थाळी त्यानं घरामध्ये अतिशय गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेली होती. कधीतरी एखादा दिवस येईल ज्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी तोलामोलाची मोठी व्यक्ती येईल, त्यावेळेला त्या सोन्याच्या थाळीमध्ये आपण त्याला जेवायला वाढू असा त्याने विचार केला होता. एके दिवशी एक साधू पुरुष तीर्थयात्रेला चालले होते. त्यावेळेला ते या गावामधून जात होते. जाता जाता ते या माणसाच्या घरी आले. तिथे आल्यानंतर त्यांनी भोजनासाठी काही आहे का म्हणून त्या माणसाला विचारलं. त्या माणसानं त्या साधू पुरुषांना आपल्या घरामध्ये बोलवलं. त्याच्या मनामध्ये विचार आला, एवढे मोठे साधू पुरुष आहेत, ते तीर्थयात्रेला निघालेले आहेत. आपण ज्या मोठ्या व्यक्तीची वाट पाहत होतो ती मोठी व्यक्ती म्हणजे कदाचित हेच आहेत. आज आपण यांना आपल्या सोन्याच्या थाळीमध्ये जेवण वाढूया. त्याच्या मनामध्ये हा विचार आला आणि आपल्याकडच्या आता सोन्याच्या थाळीमध्ये तो त्या साधू पुरुषांना जेवण वाढणार. इतक्यात त्याने क्षणभर पुन्हा विचार केला. खरं तर साधू पुरुष हे मनानं निरीच्छ असतात. त्यांना सोन्याची थाळी काय किंवा साधी थाळी काय, दोन्हीकडे ते समदृष्टीने पाहतात. अशा परिस्थितीत त्यांना सोन्याच्या थाळीमध्ये वाढण्याने काय असं साधणार आहे, त्यापेक्षा त्यांना साध्याच थाळीमध्ये भोजन द्यावं असा विचार करून त्यांना ती सोन्याची थाळी परत ठेवून दिली आणि अगदी साध्या थाळीमध्ये त्यांना भोजन दिलं. भोजन घेऊन ते साधू पुरुष तिथून निघून गेले. मध्यंतरी असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्या राज्यातील राजाचा प्रधान त्या गावामध्ये आलेला होता. फिरत फिरत तो या माणसाच्या घरी आला. घरी आल्यानंतर तो म्हणाला की मी दुरून आलेलो आहे, राजाचा प्रधान आहे, आपल्याकडे मला भोजन मिळेल का? यावरती तो माणूस म्हणाला, अवश्य. अहो, अतिथी हा माझ्यासाठी देवासारखाच आहे. आपल्या घरी आज राज्याच्या राजाचा प्रधान आलेला आहे, एवढा मोठा मंत्री आलेला आहे, तेव्हा आपल्याकडे असलेल्या आज सोन्याच्या थाळीमध्ये याला भोजन देऊया असा विचार त्याने केला. पण प्रधानांशी बोलत असताना प्रधानांनी सांगितलं की पुढच्याच महिन्यामध्ये एका युद्ध मोहिमेवरून परत येत असताना महाराजांसह आम्ही याच भागातून पुन्हा जाणार आहोत. त्यावेळेला या माणसानं विचार केला की पुढच्या महिन्यात पुन्हा याच रस्त्याने जात असताना जर स्वतः महाराज जर आपल्या घरामध्ये आले तर त्यावेळेला आपण ही सोन्याची थाळी वापरूया. आज प्रधानांना सोन्याच्या थाळीत जेवण देण्यापेक्षा आपण राजाला त्यावेळेला सोन्याच्या थाळीमध्ये जेवण देऊया. असा विचार करून त्यानं ती सोन्याची थाळी परत आतमध्ये ठेवली आणि प्रधानांना साध्या थाळीमध्ये भोजन दिलं. भोजन घेऊन प्रधान तिथून निघून गेले. प्रधानांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच 1 ते 1.5 महिन्यानंतर राजा आपल्या प्रधानांसमवेत एक युद्ध मोहीम संपवून त्या रस्त्याने परत चाललेला होता. त्यावेळेला विश्रांतीसाठी म्हणून राजा आणि प्रधान त्या घरामध्ये थांबले. नेहमीप्रमाणेच या माणसाने आपल्या अतिथींसाठी म्हणजे आलेल्या राजासाठी आणि प्रधानांसाठी भोजनाची व्यवस्था केली. आता यावेळेला राजा स्वतः आपल्या घरी आलेला आहे, तेव्हा आपल्याकडे असलेली सोन्याची थाळी काढूया आणि त्या थाळीमध्ये राजाला भोजन देऊया असा विचार त्याच्या मनामध्ये आला. पण भोजनाची तयारी चालू असताना राजा आणि प्रधान यांच्यामध्ये चाललेली चर्चा त्या माणसाच्या कानावरती पडली. ज्या युद्ध मोहिमेवरती राजा आणि त्याचं सैन्य गेलं होतं त्या युद्ध मोहिमेमध्ये राजाला प्रचंड मोठा पराभवाचा फटका बसलेला होता. त्यामुळे राजा खरं तर मनातून खूप दुःखी होता. आता जो राजा पराभूत होऊन आलेला आहे त्याला आपण सोन्याच्या थाळीमध्ये कसं काय जेवण द्यायचं असा विचार त्याच्या मनात आला. जर राजा विजयी होऊन आला असता तर आपण आनंदानं त्याला सोन्याच्या थाळीमध्ये जेवण दिलं असतं, पण आता त्याला सोन्याच्या थाळीत जेवण देणं हे म्हणजे त्याच्या दुःखावरती मीठ सोडल्यासारखं होईल. असा विचार करून त्यानं यावेळेला देखील राजाला साध्या थाळीमध्येच भोजन दिलं. पुढे असा बराच काळ लोटला, पण त्या सोन्याच्या थाळीमध्ये कुणाला जेवण देण्याचा योग त्या माणसाच्या आयुष्यात आलाच नाही. पुढे वृद्धापकाळानं त्या माणसाचं निधन झालं. काही वर्ष निघून गेल्यानंतर एके दिवशी त्याच्या मुलाला त्या घरामध्ये त्याची सोन्याची थाळी सापडली. इतकी वर्ष न वापरलेली ती सोन्याची थाळी आता पूर्णपणे काळी पडलेली होती. ती थाळी बहुमोल आहे, सोन्याची आहे अशी शंका सुद्धा कोणाला आली नसती. आता या असल्या काळ्या थाळीचं करायचं काय असा विचार त्याच्या मनात आला. ही फेकून द्यावी की भंगारात घालावी असा विचार तो करू लागला. पण मग त्याने विचार केला की ही थाळी फेकून देण्यापेक्षा किंवा भंगारात घालण्यापेक्षा आपल्या घरामधील जो राखणदार कुत्रा आहे त्याला रोज खाण्यासाठी म्हणून जो आपल्याला पदार्थ द्यायचा असतो, जे काही अन्न द्यायचं असतं, त्यासाठी या थाळीचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून मग आता घरातील राखणदार कुत्र्याला रोज अन्न देण्यासाठी म्हणून त्या थाळीचा वापर होऊ लागला. जी सोन्याची बहुमोल अशी थाळी
कोणातरी योग्य मोठ्या व्यक्तीला अन्न देण्यासाठी, भोजन देण्यासाठी म्हणून तशीच राखीव ठेवलेली होती. ती थाळी अखेरीस रोजच्या रोज घरातील साध्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी वापरण्यात येऊ लागली. गोष्ट खरं तर इथेच संपती, पण ही गोष्ट त्या माणसाची किंवा त्या सोन्याच्या थाळीची नाहीच आहे. ही गोष्ट आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाची. परमेश्वराच्या कृपेने तुम्हा आम्हा सर्वांनाच हा बहुमोल असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. सोन्यासारखा बहुमोल असा हा मनुष्य देह लवकरात लवकर सत्कर्मी लावला पाहिजे. तशा कित्येक संधीही आपल्याकडे येतात, पण आपण आज ना उद्या योग्य संधी येईल म्हणून वाट पाहत राहतो आणि या मनुष्य देहाचं सार्थक करण्याचं तसंच राहून जातं. योग्य संधीची वाट पाहत पाहत सारं आयुष्य निघून जातं आणि मग पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू होतो. आणि म्हणूनच हातातून वेळ निघून जाण्यापूर्वी मिळालेला हा बहुमोल असा मनुष्य जन्म लवकरात लवकर आपण सत्कर्मी लावला पाहिजे, हाच बोध या गोष्टीमधनं मिळतो. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.